महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज का पहला और एकमेव मंदिर ठाणे जिले के भिवंडी में तैयार किया गया। 8 साल की लंबी प्रतीक्षा के बाद मंदिर का प्राण प्रतिष्ठा का समारोह 14 से 17 तारीख के बीच आयोजित किया जाएगा, जिसमें कई बड़ी हस्तियां शामिल होगी। भिवंडी में छत्रपति शिवाजी महाराज का मंदिर पूरी तरह बनकर तैयार है। मंदिर का निर्माण शिव क्रांति प्रतिष्ठान ट्रस्ट द्वारा किया गया। इस मंदिर का भूमि पूजन समारोह 2017 में तत्कालीन संरक्षक मंत्री और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा किया गया था। 7 से 8 वर्षों की लंबी अवधि के बाद मंदिर का लोकार्पण एवं मूर्ति प्राण प्रतिष्ठा समारोह 14 से 17 तारीख के बीच आयोजित किया जाएगा। प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज ने कृष्णा पाषाण काले पत्थर से छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गढ़ी है। इस समारोह में छत्रपति शिवाजी महाराज के वंशज और उनके कई सैन्य दिग्गज भी उपस्थित रहेंगे। मूर्ति की स्थापना रायगढ़ के महत्तम द्वारा की जाएगी, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति रहेगी। छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे पहिलंच भव्य प्रमाणात मंदिर आहे। या मंदिराची भव्यता बघितली तर एकदम गडकिल्ल्यासारखे आहे आणि अतिशय ह्या मंदिरासाठी, या शक्तिपीठासाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारचं असं प्लॅनिंग केलं आणि ह्यानुसार ह्या मंदिराची जे भव्यता आहे आणि त्याची जे मंदिराचे जे डिझाईन आहे ते एखाद्या गडकिल्ल्यासारखे आणि भविष्यकाळामधील येणाऱ्या युवा पिढीसाठी गडकिल्ले स्वरूप दिसावं यासाठी आम्ही या मंदिराला गडकिल्ल्यांचं स्वरूप दिलेलं आहे। त्याचबरोबर ह्या सोहळ्यामध्ये आता हा लोकार्पण सोहळा जवळपास 4 दिवस चालणार आहे। 14 मार्च ते 17 मार्च असा एकूण 4 दिवसाचा हा लोकार्पण सोहळा असून या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वच मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाराजांचे वंशज आहेत, जे थेट वंशज आहेत, उदयनराजे भोसले असतील, संभाजीराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही निमंत्रण पोहोचवलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपले जे महाराजांच्या बरोबर जे पहिले सुरुवातीच्या काळामध्ये जे मावले होते त्यांचे सुद्धा वंशज आहेत, ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। सर, चारही बाजूला पाहिलं आमचं म्हणजे हे शिवक्रांती प्रतिष्ठानचं तेच मेन उद्दिष्ट होतं की हे जे मंदिर बनलं हे मंदिर नसून एक शक्तिपीठ आहे। या शक्तिपीठामध्ये ज्यावेळेस आपण आत याल त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिलं महाराजांनी जे पण इतिहास घडवला ते जे मेन प्रमुख प्रसंग असतील त्याचे संपूर्ण तिथे भिंतीचित्र असतील, त्याचबरोबर त्या चित्राच्या खाली त्या चित्रांची संपूर्ण माहिती असेल, म्युरल्सच्या माध्यमातून ते आम्ही सगळं तिथे मांडलेलं आहे। कारण आमचं मेन ध्येय तेच होतं की मंदिर नसून हे एक शक्तिपीठ आहे। ते आल्यानंतर प्रत्येक शिवभक्त, प्रत्येक युवा कोणी आला तरी त्यांना वाटलं पाहिजे की इथनं काहीतरी प्रेरणा घेऊन गेलं पाहिजे की त्यानंतर ह्या मंदिराचं आमचं ध्येय धोरणं जे आहेत ते आम्हाला सत्यात उतरल्यासारखं वाटेल आणि खरोखर आम्ही ते जे काम केलं त्याचं आम्हाला कुठेतरी समाधान मिळेल। कारण शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी कमी होत चालले होते, ते जिवंत करण्याचं काम या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। सर, कशा खरं म्हणजे मूर्ती हे जे मंदिर आहे हे मंदिराची आम्ही मजबूती जी असेल जवळपास 400 वर्ष टिकेल एवढी मजबूत घेतलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की हे मंदिर किंवा एक शक्तिपीठ हे तो 100 वर्ष किंवा 70 वर्ष 80 वर्ष टिकेल अशा प्रकारचं नाही। या मंदिराचं मजबूतीकरण आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे कारण भविष्याचा विचार केला असता किंवा येणाऱ्या पिढीला सुद्धा ज्या प्रकारे आपल्याला हवं आहे मंदिर त्याप्रमाणे आपण इथे संपूर्ण मंदिराला सुरुवातीच्या काळामध्ये आपण RCC मध्ये काम केले। त्याचबरोबर RCC केल्यानंतर त्याच्यावर आपण दगड बांधकाम केलेलं आहे। एकंदरीत RCC केल्यानंतर दगड बांधकाम करणं म्हणजे ते खूप मजबूतीकरण होतं आणि यासाठी आमच्या आर्किटेक्चर विशाल पाटील सर हे नेहमीच तिथे वेळोवेळी तिथे त्या मंदिराच्या ठिकाणी येत होते आणि आजपर्यंत ते येत आहेत। मंदिराच्या कामामध्ये कुठेही आम्ही तडजोड केली नाही। मंदिराचं काम जसं व्हायला पाहिजे त्यापेक्षा अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे आम्ही लक्ष दिलं। त्याप्रमाणे मंदिराची जे बांधकामाची जे मजबूतीकरण आहे किंवा मंदिराचं जे बांधकाम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे केलेले आहे। आपण तिकडे आल्यानंतर आपल्याला समजेलच की मंदिराचं काम कशा प्रकारे झालेलं आहे। मूर्तिकार अरुण योगीराज आहेत, जे रामलल्लाची ज्यांनी मूर्ती घडवली, म्हैसूर येथील हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारचे मूर्तिकार आहेत। जवळपास त्यांची ही 5वी पिढी आहे। त्यांच्या वंशपरंपरागत हे त्यांचा व्यवसाय हा चालू आहे आणि जवळपास 40 ते 41 वर्षाचे हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारे मूर्ती घडवणारे हे आम्हाला मूर्तिकार मिळाले।
त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती मला वाटतं महाराष्ट्रातून आपली पहिलीच मूर्ती त्यांनी घडवलेली आहे. तर त्यांचंसुद्धा खूप कौतुक करावं तेवढं एवढ्या चांगल्या प्रकारची त्यांनी मूर्ती घडवलेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर याचं स्वरूप किंवा याची संकल्पना ही गड किल्ल्यांच्या धर्तीवर असलेली तटबंदी, महाद्वार, बुरुज, टेहळणी रस्ता अशा प्रकारची चोहोबाजूनी उंच तटबंदी आणि त्याच्या मधोमध बसवलेलं मंदिर. ही सगळी तटबंदी, महाद्वार, बुरुज आणि मंदिर हे आधी RCCमध्ये त्याचा सांगाडा केला गेला आणि त्याच्यानंतर मंदिरावर जे कळस आहेत हे वीट बांधकामामध्ये केले गेले. पूर्ण तटबंदी, प्रवेशद्वार आणि बुरुज ह्यांना नंतर दगडी काम केलं गेलं. ठाणे पालघर जिल्ह्यामधील उत्तम दगड निवडून त्याच्या घडीव तोडी बनवल्या आणि साधारण 7 वर्षाचा जो कालखंड या मंदिर उभारणीला लागला त्यापैकी 5 वर्ष तर दगडी कामं चालू होती. आणि ही संकल्पना समोर मांडली गेली होती 2017मध्ये आणि तेव्हापासून त्याचा आराखडा बनवला गेला. 2018मध्ये काम सुरू झालं मार्च 2018मध्ये आणि आता मार्च 2025मध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होतोय. म्हणजे तब्बल 8 वर्षांचं एक स्वप्न बघितलेलं होतं आणि प्रत्यक्ष 7 वर्ष काम सुरू होतं. तर 7 वर्षामध्ये ते आता पूर्णत्वास येतंय मंदिर.